राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत सोमवार दिनांक 23 जून रोजी दुपारी 2 वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सांगली व महादेव दबडे युथ फाउंडेशन यांच्या वतीने हा रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यात विविध कंपन्या, संस्था, हॉस्पिटल यांचे अधिकारी उपस्थित राहून मुलाखती घेऊन नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत। तरी मिरज शहर व ग्रामीण भागातील सर्व युवक युवतीने या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांनी केले। नमस्कार, मी महादेव दबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख। तरी माझ्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याचे नियोजन सांगली जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र सांगली व महादेव दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी हा कार्यक्रम शाही दरबार हॉल टाकळी रोड येथे सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी दुपारी 2 ते 6 या वेळेत होणार आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार इद्रिस नायकवडी साहेब हे उपस्थित राहणार आहेत। तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा। या मेळाव्याला नामांकित शिक्षण संस्था तसेच हॉस्पिटल, कंपन्या हे उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत। या मुलाखतीमध्ये जे पात्र युवक युवती होतील त्यांना त्याचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते 5 वाजता देण्यात येणार आहे। तरी याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा। तसेच जे युवक आणि युवती किंवा कोण आपण वैयक्तिकरित्या कोण रोजगार करणार असतील तर स्वयंरोजगारासाठी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध महामंडळे, शासकीय महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अधिकाऱ्यांना तिथं आम्ही बोलवलेलं आहे। ते अधिकारी सुद्धा तिथं मार्गदर्शन करणार आहेत। तिथं विविध अनुदानाच्या योजनाबद्दलची माहिती देणार आहेत। तरी जास्तीत जास्त लोकांनी युवकांनी स्वयंरोजगारासाठी त्या योजनेचाही लाभ घ्यावा आणि या भव्य रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त युवक युवतींनी उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।